राज्याचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दादा, आज तुमचं एक मोठं आंदोलन होतंय छत्रपती संभाजीनगर शहरात। तुम्ही रिकाम्या हंड्यांचं तोरण बांधणार आहेत आणि लबाडांनो पाणी द्या असं म्हणत आंदोलन करताय, काय सांगाल? महिन्याभराचं आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। या शहराला पाणी नाही आहे। 12 दिवस 13 दिवस 14 दिवसाला पाणी मिळतं। शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेस आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला या शहराला पाणी देत होतो। मी याच्यासाठी सांगतो की लगेच विरोधक विचारतील तुम्ही सत्तेत होता, तर आम्ही सत्तेत असताना 2 दिवसाला पाणी देत होतो। एखाद्या वेळेस 3 दिवस व्हायचे, तर ज्यावेळेस 2 दिवसाचे 3 दिवस झाले तर त्यावेळेस देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षनेते असताना आमच्या विरोधात इथं मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चात त्यांनी सांगितलं होतं की सत्ता आमच्या हाती द्या, आम्ही 6 महिन्यात पाणी देऊ या शहराला। आणि योजनासुद्धा त्यावेळेस जी 1200-1300 कोटीची योजना होती 1680 कोटीची झाली होती। आणि मग हे 1680 कोटीच्या योजनेत भ्रष्टाचार झाला हे सोयीस्कर विसरले की त्यांना प्रशासकीय मान्यता त्यांनीच दिली होती। नंतर आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेससुद्धा 3 महिन्यात पाणी देण्याचं आश्वासन ऑक्टोबर महिन्यात त्यांनी सांगितलं होतं। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, आता हा एप्रिल महिना आपण मध्यावर येऊन थांबलेलो आहे। म्हणजे 2-2, 3-3 वेळेस या लोकांनी आश्वासनं दिली, भाषणं केली, मतं घेतली आणि आता या शहराला 12 दिवसाला 13 दिवसाला पाणी आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हे लबाडीचं सगळ्या गोष्टी होत्या। लबाडी, फक्त मतं मिळवायचे लबाडी करून आणि जनतेला, मला असं वाटतं जनतेची दिशाभूल करायची। आणि म्हणून लबाडांनो पाणी द्या या नावाने आंदोलन महिन्याभराचं संभाजीनगर शिवसेनेनं पुकारलेलं आहे। आज आम्ही या शहराची जवळपास 5 एंट्री पॉईंट आहे। या सगळ्या ठिकाणी रिकाम्या घागरीचं तोरण बांधून लोकांचं स्वागत करतोय, कारण या शहरात पाणी नाही। आणि म्हणून लोकांचं स्वागत आम्ही तोरण हे तसं पवित्र असतं। आपण आंब्याचं तोरण बांधतो, केळीचं तोरण बांधतो, नारळाचं बांधतो। आम्ही आज रिकाम्या हंड्याचं तोरण या ठिकाणी बांधलेलं आहे। मला असं वाटतं हे काय फार आनंदाने आम्ही करत नाही आहे, पण एक जनजागृती होण्याची आवश्यकता आहे। त्या हेतून आम्ही रिकामे हंडे, कारण या हंड्यामध्ये पाणीच नाही तर काय करायचे घरात ठेवून, म्हणून आम्ही रस्त्यावर आणलेले आणि त्याचं तोरण बांधण्याचं आंदोलन आजपासून सुरुवात केलं आहे। टेक्निकली अशा काय काय अडचणी झाल्या की शहराला पाणी मिळायला उशीर झाला? हे बघ, उशीर काही नाही, आत्ताच पाणी मिळू शकतं शहराला पाणी आत्ताच मिळू शकतं, कारण शहराची आवश्यकता 240 MLDची आहे। 140 MLD पाणी येतं आम्हाला, तर फार झालं तर 1 दिवसाआड, फारच त्रास झाला तर 2 दिवसाआड पाणी देऊ शकतो। परंतु इथले सगळी यंत्रणा ठप्प झालेली आहे, हिच्यावर कोणाचं नियंत्रण नाही, बॉडी नाही। जेव्हा शिवसेनेचा महापौर होता त्याच्यावर नियंत्रण ठेवत होतं, आता कोणती यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा माजलेली आहे, यांना जनतेशी देणं घेणं नाही। आणि म्हणून या नियोजनाच्या अभावामुळं शहराला पाणी मिळत नाही। जलवाहिनी होईल तेव्हाच होईल, तिला 6 महिने लागतील, नाही तर 1 वर्ष लागतील, तिच्यातून 24 तास पाणी मिळणार आहे। पण आताची रोज 140 MLD पाणी देतच ना। आमचं म्हणणं असं आहे की नियोजन नीट झालं तर आता ही पाणी नीट सुरळीत व्हायला फार वेळ लागू शकत नाही। आता हे तुम्ही आंदोलन करता, या आंदोलनावरती विरोधक टीका अशी करतात की काही दिवसात पाणी येतंय हे विरोधकांना दिसायला लागलंय, त्यामुळे हे श्रेय घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे। चला सांगा मला, 8 दिवसात येतं का 15 दिवसात येतात की 1 महिन्यात येतात? बंद करू आंदोलन आम्ही। काही दिवस कुठे पाणी येणार आहे सांगा ना। मी नियोजन नीट करा म्हणतो, मी कमिशनरला काल बोललेलो आहे। सगळे इंजिनियर घेऊन जर बसलो, काही अनुभवी लोकांना सोबत घेतलं ना, तर 8 दिवस लागतील या शहराला व्यवस्थित 1 दिवसाआड पाणी आम्ही देऊ शकू। 8 दिवसाच्या वर जास्त काळ याच्यात लागणार नाही असं मला वाटतं। मग पाठीमागे संदीपान भुमरे बोलताना म्हणाले की या शहराला पाणी न मिळण्यामध्ये मोठी अडचण जी आहे ती उद्धव ठाकरेंची होती, कारण त्यांनी त्या मुख्यमंत्री असताना या योजनेसाठी काहीच केलं नाही किंवा निधी दिला नाही। मला वाटतं भुमरेंना याचं कमी नॉलेज असावं की देवेंद्र फडणवीसांनी नुसतं कागदावर मान्यता दिली होती, खऱ्या अर्थानं निधी, टेंडर्स हे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना झालेलं आहे। त्याच्यासाठी निधी त्यावेळेस मिळाला, कामकाजी सुरू झालं, व्यवस्थित गतीनं सुरू झालं। स्वतः मान्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब त्यावेळेस 2दा या कामाला भेट दिली। त्यावेळेसचे मंत्री आदित्यजी ठाकरे यांनी 2दा भेट दिली। आम्ही दर आठवड्याला 15 दिवसाला त्याचा रिव्ह्यू घेत होतो आणि जी गती पाहिजे होती, 39 किलोमीटरची पाईपलाईन आहे, ही व्यवस्थित होती। परंतु 3 वर्षापासून हे सरकार आल्यानंतर सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। आणि म्हणून आता भुमरे पालकमंत्री होते ना,
3 वर्ष या जिल्ह्याचे. चला काय वेळ लागतो याला, चला आमचं चुकलं असेल, चला मान्य करतो मी चूक, आमचं चुकलं, चला मान्य आहे. म्हणून तुम्ही पण चुकायचं का? 2.5-3 वर्ष तुम्ही काय केलं, हा माझा भुमरेंनाच प्रश्न आहे. आता राज्यातले काही राजकीय प्रश्न आहेत, त्यातला नाशिक हिंसाचाराचा जो मुद्दा होता त्यामध्ये हिंसाचारात महाविकास आघाडीचं कनेक्शन असल्याचं सध्या बोललं जाते, ज्यामध्ये काँग्रेसचे हनीफ बशीर, ठाकरे गटाचे निलोफर शेख, पवारांचे राष्ट्रवादीचा आरिफ शेख आणि MIMचा सुद्धा शहराध्यक्ष यात होता असं सांगतायत. कोणती दंगल झाली नाशिक हिंसाचार जो पाठीमागे झाला होता? हे पहा, मी त्याच्यात त्यास SP ला बोललेलो, CP ला बोललेलो, मग तर माझाही हात होता असं म्हणाल तुम्ही. त्यावेळेस रिकामं म्हणजे ज्या दिवशी नमाज आहे त्या दिवशी येऊन समजा बंद होता काही पुकारलेला त्या दिवशी, पण आता मला सांगा मस्जिदीत नमाजला जायला तुम्ही कशाला थांबवणार? आणि मग त्या दिवशी बंद होता, त्याला सगळं बाकी व्यवहार बंद आहे मान्य आहे, पण शुक्रवार होता, नमाज होती, तर मुस्लिम बांधव नमाजला जायला मला असं वाटत नाही बंदी असायचं काही कारण आहे. आणि नमाजला सगळे मुस्लिम बांधव गेले असताना काही रिकाम टेकडे हिंदू आपल्यातले हे जाऊन नुसत्या घोषणा द्यायला लागले. आणि मग खऱ्या अर्थानं नमाजवाल्यांनी लोकांनी काही केलं असताना त्याच्यातला एक पण उरला नसता. पोलिसांनी संरक्षण दिलं म्हणून हे लोक वाचले, हे पण मी तुम्हाला सांगतो. आणि मग यांनी नुसते नाटक केले. तिथले काही भाजपचे स्थानिक लोक होते, शेपूट घालणारे पळणारे भाजपचे लोक, हे नुसते कोणाला तर उचकून देतात, 4-2 पोरांना मग नंतर बळी पडायला लावतात आणि स्वतः घरात बसतात. ही भाजपची नीती हिंदुत्वाची आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आम्ही त्यावेळेस मुस्लिमांच्या बाजून फोन केला, मी पण केलेला आहे त्यावेळेस. त्याला काय घाबरायचं? कसला हात होता आणि पाय होता? काय उगाच जर कोणी कोणाचं स्वतःचं कोणी जर मला सांगा मस्जिदवर नमाज पडायला गेले आणि तिथं तुम्ही तलवारी घेऊन गेले तर काय केलं पाहिजे तुम्हाला? कशासाठी जायचं? जर मला तर त्यांना तलवार घेऊन द्या, तुम्ही तलवार घेऊन जाऊ ना, पाहून आपण काय होतं. मग नाही, मग पळून जातील भाजपवाले. असं आहे ते. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य आहे की बापाचे झाले नाही आमचे काय होणार, आम्ही तुमचा बाप चोरला नाही तर हृदयात पुजला. काय केलं शिवसेना प्रमुखाविषयी? शिवसेना प्रमुखाची शिवसेना तुम्ही फोडली, भाजपच्या चरणी अर्पण केली, गद्दारी केली तुम्ही. आनंदी यांच्या विचाराशी गद्दारी केली, शिवसेना प्रमुखाच्या विचाराशी गद्दारी केली. कोणाच्या हृदयात पोहोचवलं तुम्ही? गुत्तेदाराच्या, दलालांच्या, या भाजपच्या ईडीच्या इन्क्वायऱ्या चालू त्यांच्या ह्याच्यात पोहोचवले तुम्ही. काय गोष्टी करता? छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर नव्हते या वक्तव्यावर मी ठाम असल्याचं नितेश राणे म्हणतात. शिवरायांच्या सैन्यात कुणीही मुस्लिम सरदार नव्हता म्हणणं आहे. हे नितेश राणे बोगस आहे, त्याला काय नॉलेज आहे का काय त्याच्याविषयी बोलायचं? मला असं वाटतं सेक्युलर शब्द मला काय घेणे देणे नाही या सेक्युलर शब्दाशी, पण सगळ्यांना सोबत घेऊन चाललाय, सगळ्या समाजात गुन्ह्या गोविंदांना राहिला पाहिजे अशा प्रकारचा विचार असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते, हे तर कोणी कबूल करेल. अंबेजोगाईची घटना तुम्हाला माहिती आहे, तिथल्या एका वकील महिलेला जी बेदमपणे मारहाण करण्यात आलेली आहे, काय सांगाल? नाही, मी तर खरं तर याच्याविषयी आवाज उठवावा लागेल. ज्या पद्धतीनं सगळेच, मी कोणत्या एकट्या व्यक्तिगत सणाविषयी बोलणार नाही, मग रामनवमी असेल, शिवजयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, जे सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे साऊंडच्या बाबतीत, DJ असे चालू होते. मी आंबेडकर जयंतीच मिरवणुकीत होतो, मला चक्कर आली. मला तिथेच एका स्टेजवरच्या लोकांनी कानात टाकायला कापूस दिला, ज्याने DJ लावला तेच लोक कापूस घेऊन उभे होते. मला स्वतःला चक्कर आली की कोणी कोणाला बोलू शकत नव्हतं, माता भगिनी काही येऊ शकत नव्हती, काही संरक्षण नव्हतं, आवाज नीट नव्हता, हृदयात धडधड होत होती. आणि जर एक अशा साऊंडविषयी, आवाजाविषयी एका महिलेनं जर तक्रार केली तर तिला अशा पद्धतीने मारायचं. खरं तर याला पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करत नाही, पोलिसावर कंटेम्प्ट केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं याच्यात कायदेशीर मी येणाऱ्या 4-5 दिवसात करणार आहे हा विषय. नक्कीच आपण बघू शकता की अंबादास दानवे ज्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत ते ठिकाणी या ठिकाणी आलेलं आहे. काही क्षणामध्ये अंबादास दानवे हे खाली उतरल्यानंतर आंदोलनाला सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा अंबादास दानवे यांच्याकडे जाऊयात. दादा, शहराच्या हक्काच्या पाण्यासाठी हा तुमचा लढा आहे ज्याची आज सुरुवात होती. बिलकुल, हा लढा आम्ही लढणार आणि तुम्हाला सांगतो या शहराला पाणी मिळवून देणार. पाईपलाईन होण्याच्या आधी या शहराला सुरळीत पाणी होऊ शकतं, हे मला ठाम विश्वास आहे. कारण मी महापालिकेत काम केलं आहे, मी अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे सगळ्या, आणि मला माहिती आहे की पाण्याची योजना पूर्ण होईल त्यावेळेस होईल, त्याच्या आधी पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो. जनतेला मी म्हणत नाही दररोज, पण किमान 1 दिवस 2 दिवसाआड 3 दिवसाआड पाणी आम्ही चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो याचा विश्वास मला आहे. आणि या आंदोलनातून प्रशासनाशी चर्चा करेल, मी काही कोणाच्या विरोधात नाही आहे, प्रशासनाशी चर्चा करेल
आणि निश्चित या शहराला पाणी मिळवून देईल. तर अशा पद्धतीने शहराला पाणी मिळवून देणं असं म्हणतात. आपण समोर जर बघितलं तर रिकाम्या हंड्यांचं तोरण बांधणं जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी अंबादास दानवे आता गाडीच्या खाली उतरून या आंदोलनामध्ये सहभागी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि ज्यांच्याकडून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करण्यात येत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. आपण बघू शकताय की मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि अंबादास दानवे हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. रिकामे हंडे हातात घेऊन सगळे लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि लबाडोनं पाणी द्या अशा स्वरूपाचं घोषवाक्य घेऊन या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी जमले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक नवरदेव सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. लग्न सोडून तो सुद्धा पाणी पुरवठ्याच्या या आंदोलनात सहभागी होत असताना आपल्याला पाहिले. हो आले आंदोलनाला मॅडम, सुरुवात आहे. आणि एक नवरदेव सुद्धा आलेला आहे. तर एक नवरदेव सुद्धा लग्न सोडून आलेला आहे. नवरदेव साहेब, काय सांगाल, तुम्ही लग्न सोडून पाण्यासाठी आला? हो, त्याचं लग्न लांबलंय पाणी नसल्यामुळं. आता मी काही त्याला बोलवलं नाही, मी बोलवलं तुम्हाला. तो स्वतःहून या आंदोलनात सहभागी झालाय. मला वाटतं ही व्यथा आहे या शहराची, ही परिस्थिती आहे. म्हणजे याचे इफेक्ट किती होतात, याचे इफेक्ट किती होतात. 12 दिवसाला 14 दिवसाला पाणी या ठिकाणी येतंय आणि प्रशासन ज्या पद्धतीनं बेफिकिरीनं वागतंय हे बघा ना. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या शहरात होर्डिंग लावले. पाण्याविषयी नाही बोलत कोणी, पाण्याविषयी बोलत नाही. म्हणजे पुतळा आम्ही बसवलेला आहे सगळा, पण भाजपकडे घेऊ द्या. पण मला असं वाटतं पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं या नवरदेवाची भूमिका, एक माऊलीशी तो लग्न करणार आहे, मला वाटतं पाणी नसल्यामुळे ती पण जरा लवकर येत नसेल, बरोबर का? लग्न लांबलंय त्याचं पाणी, पण याचं लग्न वेळेवर लागेल, याचं काम या आंदोलनातून आम्ही करू, एवढं सांगतो.